हॅलो नमस्कार, गणपती बाप्पा मोरया. तर आता लवकरच बाप्पांचं आगमन होतंय. तर बाप्पांसाठी रोज वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्यासाठी मोदक बनवले जातात. तर हा एक सगळ्यात सोपा प्रकार, बनवायला पटकन होतात आणि चवीला तर छानच लागतात. तर फक्त ओलं नारळ, ज्या पद्धतीने आपण नारळाच्या वड्या बनवतो ना, सेम तीच प्रोसेस आहे. फक्त वड्याच्या ऐवजी आपल्याला इथं मोदक बनवायचे आहेत. तर अगोदर ओला नारळ आहे ना, तो स्वच्छ असं त्याची पाठीमागची जी पाट असते काळी, तर ती सगळी काढून घ्यायची साल आणि नारळाचे काप करून घ्यायचे. तर साल काढल्यानंतर नारळ तो धुतला आणि नंतर त्याचे काप केलं तर पांढरा शुभ्र असा नारळ तयार होतो. आता हा नारळ खाऊन घेतला तुम्ही तरी चालतो, पण मिक्सरमध्ये बारीक केलेलं बरं पडतं, पटकन होतं. तर हे बारीक करून घेतलं मी आणि मोजून घ्यायचं, म्हणजे आपल्याला साखर घालायचा अंदाज येतो. बिना मोजता केलं तर मग साखर किती घालायची हे लक्षात येत नाही. आणि वड्या बनवताना शक्यतो साखर थोडीशी जास्त वापरावी लागते, पण हे मोदक बनवायला आपण कमी साखर वापरली तरी चालते. तुम्हाला किती गोड हवा आहे त्यानुसार. तर एवढा 1 वाटी एवढा हा नारळाचा खिसा आहे. आणि कढईमध्ये आता थोडंसं तूप टाकायचं आहे. अगदी 2 चमचे तूप बास होतं, जास्त तुपाची तर गरज नाही आणि जास्त टाकायचं पण नाही, नंतर तूप सुटतं त्याला. तर हा नारळ आहे तो थोडासाच परतून घ्यायचा आहे, याला जास्त वेळ तुपामध्ये परतायची गरज नाही. आपण यामध्ये दूध टाकून हा शिजवून घेणार आहे. डेसिकेटेड कोकोनट असेल तर ते थोडंसं परतून घ्यावं लागतं, पण ओला नारळ इथं आता ह्या रेसिपीमध्ये तर परतायची गरज नाही. आणि यामध्ये दूध तुम्हाला हवं तेवढं तुम्ही कमी जास्त करू शकता. तुम्हाला जास्त टाकायचं झालं तरी जास्त टाकू शकता आणि दुधावरची साय टाकली तरीसुद्धा अजून हे मोदक चवीला छान होतात. ज्या पद्धतीने एखादी तुम्ही मिठाई खाताना त्या पद्धतीचेच हे मोदक तयार होतात. तर साखर टाकायच्या अगोदर दूध असं पूर्ण आटवून घ्यायचं. दूध आणि नारळ शिजवून, दूध आटेपर्यंत शिजवून घ्यायचं आणि मग साखर टाकायची. दोन्ही एकत्र केलं ना मग फार वेळ लागतो तो शिजायला, किंवा साखरेला पाणी सुटतं, त्यामुळे नंतर खूप वेळ जातो. त्यामुळे दूध आधी आटवून घ्यायचं आणि सुकत आल्यानंतरच मग यामध्ये साखर टाकायची. तर याला मोठ्या गॅसवरती सुरुवातीला हलवलं तरी चालतंय, किंवा मीडियम गॅस ठेवला तरी चालू शकतो. तर दूध बघा असं बऱ्यापैकी इथं सुकलेलं आहे. मग यामध्ये अर्धी वाटी एवढी साखर टाकलेली. तर 1 वाटी नारळ होता, तर त्यासाठी अर्धी वाटी साखर. आता नारळ हा दाबून भरलेला होता, नारळाचा खिसा आहे तो. आता साखर टाकल्यानंतर परत ह्याला पाणी सुटतं, तर ते सुकेपर्यंत परत आटवून घ्यायचं किंवा परतून घ्यायचं हे. आणि थोडं परतत आल्यानंतर यामध्ये आपल्याला मिल्क पावडर टाकायचे. कोणतीही तुमच्याकडे जे असेल ते, डेअरी व्हाईटनर असू देत किंवा मिल्क साडी असेल ते टाकू शकता. तर हे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर टाका, नसेल नाही टाकली तरीसुद्धा चालतं. पण टाकल्यानंतर थोडीशी मिठाईसारखी जरा टेस्ट येते. आणि जर नसेलच तर दुधाचं प्रमाण अजून वाढवा, साय थोडी जास्त टाका, मग मिल्क पावडरची पण गरज नाही. तर हे आता आपल्याला सुकवून घ्यायचं आहे. आता दूध पावडर यामध्ये सगळी मिक्स होईल असं यामध्ये गाठी होतात थोड्याशा, त्या मोडून घ्यायच्या. आणि आता ह्याला असंच सतत हलवत राहायचं. अजून थोडासा 1-10 मिनटं तरी त्याला नंतर वेळ द्यावा लागतो. आणि नंतर कसं थोडासा गॅस स्लो करायला लागतो, मोठा केला तर मग ते करपायची शक्यता असतात. आता मिश्रण बघा असं पूर्ण कोरडं झालं, असं कोरडं होईपर्यंत परतून घ्यायचं, म्हणजे आपल्याला मोदक ह्याचे व्यवस्थित बनवता येतात. तर हे 2 कलरमध्ये करायचे होते, त्यामुळे मी यामध्ये थोडंसं मिश्रण ठेवलेलं आहे कढईत, त्यामध्ये ग्रीन कलर टाकला आहे. तुम्हाला आता कोणता कलर आवडत असेल तर तो तुम्ही टाकू शकता, नाही टाकलं तरीसुद्धा चालतं, ऑप्शनल आहे हे. तुम्ही प्लेन व्हाईटसुद्धा ठेवू शकता. तर कलर यामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि मिश्रण तोपर्यंत थोडंसं 5 मिनटं थंड होऊ दिलं की मग मोदक बनवायला घ्यायचे. आता ह्याच्या वड्यासुद्धा तुम्ही थापून करू शकता. सेम तीच पद्धत आहे वड्याची आणि ह्याची, फक्त वड्यात साखर अजून थोडी पाहिजे होती. ह्याचे लाडू पण बांधू शकतात तुम्ही. तर थोडंसं थंड झालं की मग मोदकचा जो साचा आहे त्याला तूप लावून घ्यायचं आणि हे मिश्रण आता तुम्हाला कसं डिझाईन बनवायचे आहे त्यानुसार हे लावून मोदक बनवून घ्यायचे. तर अर्ध्या पार्टमध्ये हे
व्हाईटवालं आणि अर्ध्या पार्टमध्ये हे ग्रीनवालं अशा पद्धतीने भरून. तर हा एक सगळ्यात सोपा मोदकाचा प्रकार आहे. बाप्पांना गुळ खोबऱ्याचे मोदक पण आवडतात. यामध्ये तुम्ही साखरेऐवजी गूळसुद्धा घालू शकता किंवा नंतरच्या व्हिडिओमध्ये गुळ खोबऱ्याची ती रेसिपी पण मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर मस्त असा मोदक तयार झालेला आहे. झटपट मोदक हे तयार होतात. आता बाकीचे इतर मोदक बनवायला थोडासा वेळ जातो, पण ही सगळ्यात सोपी पद्धत आहे आणि सोपा प्रकार आहे. आता मोदकाचे भरपूर प्रकार आहेत. आपण भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवू शकतो. तर अशा पद्धतीने हे सगळे मोदक मी बनवून घेते आणि वाटलं जर हे चिकटतंय तर त्याला परत तूप लावायचं त्या साच्याला आणि परत बनवायचं. म्हणजे चिकटायला लागलं त्यावेळी तूप लावून घ्यायचं आणि मग सारण भरायचं, म्हणजे चिटकत नाही. तर मस्त असे हे मोदक तयार झालेले आहेत. आता कलर थोडासा टाकल्यामुळं दिसायला छान दिसतात. तर तुम्ही पण बाप्पांच्या नैवेद्यासाठी हा एक प्रकार ट्राय करू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. गणपती बाप्पा मोरया.